हिवाळी अधिवेशनात विदर्भाकडे दुर्लक्ष, 6 आठवड्यांचं अधिवेशन एकाच आठवड्यात गुंडाळलं। याही हिवाळी अधिवेशनात विदर्भाच्या समस्या उपेक्षितच। अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी सरकार विदर्भाला भोपळा देतं की तोंडाला पानं पुसतं हे आज कळेल। नाना पटोलेंची विदर्भाच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका। विदर्भावर अन्याय होऊ देणार नाही, मंत्री गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। सत्ताधाऱ्यांचा प्रस्ताव आणि विरोधकांच्या प्रस्तावात विदर्भातील विषय चर्चेत, महाजनांचं वक्तव्य। विदर्भ आणि उर्वरित राज्यातील जनतेला न्याय देण्यासाठी 6 दिवसात गोष्टी पूर्ण करण्याचे प्रयत्न केलेत, मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य। विदर्भासंदर्भात अनेक बिलं अधिवेशनात ठेवली गेली आहेत, सामंतांची माहिती। एका आठवड्यात अधिवेशन संपत असल्यानं वैदर्भीय आमदारांमध्ये नाराजी। गेल्या काही वर्षात अधिवेशनाचा कालावधी घटत असल्यानं नाराजी, विविध मुद्दे मांडण्यास पुरेशी संधी न मिळाल्याची भावना। एक राज्य एक गणवेश योजना फसल्यानं या योजनेत बदल, विद्यार्थ्यांचा गणवेश पुरवठा आता पूर्वीप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीकडे। शाळा व्यवस्थापन समितीला पैसे दिले जातील आणि स्थानिक पातळीवर गणवेश घेतले जातील। गणवेशाबाबत घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा, गणवेशाबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार, दीपक केसरकरांचं वक्तव्य। निर्णय प्रशासकीय पातळीवर घेतलाय का याचीही माहिती घेणार, केसरकरांची प्रतिक्रिया। शालेय गणवेशाचा कपड्याचा दर्जा चांगला नाही, अंबादास दानवेंची टीका। एकही गणवेश मुलांपर्यंत पोहोचला नाहीये, दानवेंचं वक्तव्य। बारा ते 14 नोव्हेंबर दरम्यान काठमांडूतील कांतीपूरमध्ये माओवाद्यांची उच्चस्तरीय बैठक। महाराष्ट्रात महायुतीचा विजय झाल्यास सरकारविरोधी वातावरण कसं तयार करायचं यावर बैठक मंथन झाल्याची माहिती। काठमांडूचं कौतुक आरएसएसला खूप होतं, संजय राऊतांचा टोला। नेपाळमध्ये माओवाद्यांचा प्रभाव वाढला, हे मोदींचं अपयश, राऊतांची टीका। सत्तेत असल्यानं मुख्यमंत्री फडणवीस भारत जोडो यात्रेबाबत काहीही बोलतात, संजय राऊतांची टीका। निवृत्त लष्करी अधिकारी भारत जोडो यात्रेत होते, राऊतांचं वक्तव्य। केंद्र सरकार काँग्रेसला शहरी नक्षलवादाशी जोडण्याचा प्रयत्न करत आहे, राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत अनेक मोठे व्यक्तिमत्व सहभागी झाले, तुम्ही त्यांनाही नक्षल म्हणता का, नितीन राऊतांचा सवाल। स्थानिक स्वराज्य संस्था लढताना स्वबळाची मागणी असतेच, संजय राऊतांचं वक्तव्य। मुंबई मनपावर उद्धव ठाकरेंची चर्चा सुरू, मुंबई पालिका स्वबळावर लढण्याचे राऊतांकडून संकेत। मुंबईतील निरीक्षकांची आज मातोश्रीवर बैठक, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठकीचं आयोजन। 22 वॉर्डचा अहवाल आज निरीक्षक उद्धव ठाकरेंकडे सोपवणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।